नावाखाली सरकारची घोर फसवणूक करण्यात आली। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, सॅटेलाइट सर्वेची कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावे देऊन चाळी उभारल्या। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट केल्याची माहिती असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचेही बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे तेथे जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरे उभारली आहेत। या घरामध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाही किंवा अलीकडेच राहत असल्याचं दाखवण्यात देखील आलंय। अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत। प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचं पुनर्वसन विभागाकडून कोणतीही सर्व्हे न करता पुनर्वसन विभागाने त्यांना प्रत्येकी 14 लाखांची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। या ठिकाणी अशी 2000 घरं उभारण्यात आल्याची माहिती समोर येते। तर याबाबत लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात। त्या गावातील सरपंचांकडे संबंधित पुनर्वसन बाधितांची यादी फाईल मागितली असता त्यांनीही ती दाखवण्यास नकार दिलाय। बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून त्या ठिकाणी बोगस प्रकल्पग्रस्तांची नावे देऊन चाळी उभारल्यात। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट चालवली असल्याची माहिती समोर येते। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात जमीन अधिग्रहण करताना अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला। याबाबत लोकशाही मराठीनं पालघर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। आता वसई लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।